शेतकरी बंधूंनो, अवकाळी पाऊस व मान्सूनपूर्व पाऊस सांगितला असल्यामुळं मे महिन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता जी वर्तवली आहे, त्यामुळे संत्रा, मोसंबी या पिकाचे मृगबहार हे धोक्यात आलेले आहेत आणि मृगबहार फुटतील का नाही फुटतील ही शंका शेतकऱ्याच्या मनामध्ये आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला कृषी मित्र सचिन भाटे या चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यामध्ये सांगितला असल्यामुळं गेल्या वर्षी जी संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंची कंडिशन झाली होती, की 5 मे पासून पाऊस चालू होता आणि पूर्ण मे पाऊस असल्यामुळं संत्र्याचा मृगबहार हा फुटलेला नव्हता, मोसंबीचा मृगबहार फुटलेला नव्हता. त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंची झाडं हे अंगावर पडले होते, कारण त्यांना तेवढ्या प्रमाणात उत्पादन झालं नाही. ज्या शेतकरी बंधूंच्या बागा फुटल्यात, त्यांना चांगल्या पद्धतीने पैसे झाले. पण यंदा ही कंडिशन उद्भवू नये म्हणून आपण काय नियोजन करायला पाहिजे? आज दिनांक 7 मे आहे, 7 मे 2026. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहेत. आज या आपण कडेठाण गावामध्ये आलेलो आहेत. गोविंद भाऊच्या शेतामध्ये आहेत. या बागेला आपण ज्या 2 फवारण्या दिल्या होत्या आंब्या बहार फुटण्यासाठी, त्याच फवारण्या आपण मृगबहारासाठी मी तुम्हाला सांगणार आहेत. आपण बघू शकतात या अडचणी होत्या, पण या आपण फवारण्या दिल्यामुळं बाग हा चांगला फुटलेला आहे आणि तुम्हाला मोसंब्या या चांगल्या पद्धतीनं माल हा दिसत असेल. तर शेतकरी बंधूंनो, या अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये आपण जर फवारण्या घ्यायच्या म्हटलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बाग फुटण्यासाठी झाडाला ताण बसणं गरजेचं आहे. झाडाला चांगला ताण असेल तर झाडं चांगले फुटतात. दुसरी गोष्ट, झाडामध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे, म्हणजे झाडामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. झाडामध्ये ताकद असेल तर झाड आपल्याला फुल देत असतंय. नाहीतर झाड हे नवतीकडे जाण्याची शक्यता ही जास्त असते. या 2 गोष्टी झाल्या आणि तिसरी गोष्ट, आपण आपल्या जमिनीमध्ये जी मशागत वगैरे करतो आपण, हे जमीन आणि मशागत या गोष्टीवर पण आपल्याला ध्यान देणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर पहिल्या गोष्टीचा जर आपलं ताण किती द्यायला पाहिजे आणि जास्त ताण झाला तर आपले झाडं हे शॉकमध्ये जाऊ शकतात. जास्त ताण जर झाडाला बसला तर झाडं हे मरू शकतात किंवा त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आपण बघणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर आपली हलकी जमीन असेल, आता ऊन जर बघितलं आपण, जवळपास 40-45 डिग्रीपर्यंत तापमान आहे. अशा उन्हामध्ये आपल्या झाडामध्ये हलक्या जमिनीमध्ये ताण बसण्यासाठी 15 ते 20 दिवस हे खूप झालेत. कारण ऊन एवढं पडतंय, 15-20 दिवसात हा ताण बसू शकतोय. जर भारी जमीन आपली असेल, तर भारी जमिनीमध्ये जास्तीत जास्त 30 ते 40 दिवसापर्यंत हा ताण आपल्या या झाडामध्ये येऊ शकतोय. आज 7 तारीख आहे. आतापासून जर तुम्ही समजा हलकी जमीन असेल, तर तुम्ही आतापासून पाणी बंद केलं तरी चालतंय. पण आपल्याला जर पाऊस लांबला, तर आपल्याकडे पाणी द्यायची सुविधा ही असली पाहिजे. कारण जास्त ताण जर बसला आणि आपल्याकडे पाणी द्यायची सुविधा नसेल, तर झाडं हे मरू शकतात. जास्त ताण जर बसला, तर झाडं आपल्याकडे पाणी द्यायची सुविधा असली पाहिजे आणि नाहीतर झाडं हे मरू शकतात. तर त्या पद्धतीने आपण शेतकरी बंधूंनो, 20 ते 25 दिवसाचं ताणाचं नियोजन आपण हे करायचं आहे आणि जमिनीनुसार या पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे ताणाचं झालं. आता आपण जर झाडामध्ये स्टोरेज, आपण जे कर्बोदके म्हणतो, झाडामध्ये जे कर्बोदके तयार व्हायला पाहिजे, झाडामध्ये ताकद चांगली असेल, तर झाडं हे चांगले फुटतात. तर याच्यासाठी आपण तुम्हाला 2 फवारण्या मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितल्या होत्या. आज परत सांगतोय. याला जर फवारण्या आपल्याला घ्यायच्या झाल्या, जर जे नायट्रोजनचं प्रमाण कमी करायचं झालं आणि कर्बोदके, प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं असेल, तर आपल्याला एक मॉलिब्डेनम नावाचा घटक चांगल्या पद्धतीने काम करतोय. तर या मॉलिब्डेनमचा जर आपल्याला उपयोग करायचा झाला, तर ओमनीमोल हे प्रॉडक्ट आपण वापरायला याला चालतंय. ओमनीमोलचे रिझल्ट चांगले आलेले आहेत. आपण आंबे बहारामध्ये पण या बागेसाठी अनुभव घेतलेला आहे. तर ओमनीमोल आपण 200 लिटर पाण्यासाठी 50 मिलीचा वापर करायचा आहे. तसेच आपण त्याच्यासोबत फॉस्फाईट, हे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड, फॉस्फाईट याचा वापर करायचा आहे 200 लिटर पाण्यासाठी. त्याच्यासोबत हे 500 मिली घ्यायचं आहे, जेणेकरून ते बुरशीचं पण काम करणार आहे आणि आपल्या याच्यामध्ये फॉस्फरसची लेवल वाढवून आपल्या झाडामध्ये स्टोरेज तयार करायचं काम करणार आहे. ते 500 मिली घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी आणि त्याच्यासोबत आपण के बोरॉन, याच्यामध्ये पोटॅश आणि बोरॉनची मात्रा असल्यामुळं, पोटॅश 30% आणि 14% बोरॉन असल्यामुळं झाडामध्ये जी गर्भधारणा होणार आहे, जी फुलधारणा होण्यासाठी जी बोरॉनची आवश्यकता आहे, ते झाडामध्ये स्टोरेज चांगला तयार होईल आणि पोटॅशमुळं झाडामध्ये ताकद तयार होण्यासाठी मदत होणार आहे. तर हे जे आपण सांगितलं, ओमनीमोल 50 मिली घ्या, फॉस्फायटियल 500 मिली घ्या आणि के बोरॉन 500 ग्रॅम घ्या. 200 लिटर पाण्यातून या फवारणीचा वापर करा. ही फवारणी झाल्याच्या बाद शेतकरी बंधूंनो, 8 दिवसानंतर आपल्याला त्याला 0,4932 हे खत घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. तसेच त्याच्यासोबत कुठल्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही घ्या. 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम
मिक्सोमॅक्स कॉम्बी जर तुम्हाला भेटलं तर हे न्यूट्रिअप कंपनीचं चांगलं मायक्रोन्यूट्रिएंट हे तुम्ही घ्या 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. या पद्धतीने ही एक फवारणी करा. 200 लिटर पाण्यासाठी या फवारणीचा वापर तुम्ही करा 500-500 ग्रॅम घेऊन. या 2 फवारण्या दिल्यानंतर तुम्ही 8-8 दिवसाच्या अंतराने दिल्यानंतर 20 तारखेपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने ताण आलेला दिसेल. जर गरज पडली तर तिसरी फवारणी आपण घेऊ शकतात. जर या फवारण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एखादी फवारणी जर सल्फेट फॉर्ममध्ये घ्यायची झाली, तर तुम्ही रानडे कंपनीचं मिक्नेल 32 हे खत घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो घ्या हे आणि त्याच्यासोबत 05234 किंवा 04932 हे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घ्या. जर शेतकरी बंधूंनो आता बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे. पाऊस झाला असल्यामुळं शेतकरी बंधूंना वाटतंय की ताण हा तुटू शकतोय, तर त्यांनी फास्टमध्ये या फवारण्या द्या. झाडं लीक होणार नाहीत आणि तुमचं चांगली फुलधारणा होण्यासाठी नक्की मदत होणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो आता हे आपण 2 फवारण्या बघितल्या. या पद्धतीने नियोजन करा आणि शेतकरी बंधूंनो बाकी मशागत वगैरे तुम्ही करू शकतात. या पद्धतीने नियोजन करा. तसेच आपण जर आपल्या शेतामध्ये काडी कचरा वगैरे असेल, तर समजा आपल्या शेतामध्ये काही वाळेल काड्या वगैरे असतील, तर ह्या कट करून घ्या आणि त्या पद्धतीने नियोजन करा. आणि शेतकरी बंधूंनो आता हे आपण या मोसंबीच्या बागेवर आहे, आंब्या बहाराच्या. आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की बऱ्याच शेतकऱ्याच्या बंधूंच्या मोसंबीच्या बागेवर आंब्या माल पण आहे, पण कमी प्रमाणात आहे. अशा शेतकरी बंधूंना झाडावर हा माल घ्यायचा आहे, मिरग फोडायचा आहे. त्यांना वाटतंय बाबा आपण मिरग थोडाफार लागला पाहिजे. अशा शेतकरी बंधूंना पण नॉर्मल ताण द्यायचा आहे, जास्त ताण द्यायचा नाही झाडांना. कारण जो लागलेला माल आहे, हा गळू शकतो. तर या 2 फवारण्या ज्या सांगितल्या आहेत, त्या फवारण्यात पण या झाडासाठी आपण घेऊ शकतात. त्याच्यामुळं पण झाडाला ताकद पण भेटेल आणि फळाची साईज वाढण्यासाठी त्यासाठी मदत होणार आहेत आणि तुमचं झाडं फुटण्यासाठी पण मदत होणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण नियोजन करा. मृगबहार हा चांगला फुटणार आहेत आणि प्रत्येक संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंना हे पैसे चांगले होतील. गेल्या वर्षी पण चांगल्या पद्धतीने पैसे झालेले आहेत आणि यंदा पण होतील. पण बाग आपल्याकडे जर माल असेल तर पैसे होतील. माल जर लागला नाही, तर आपण आपला पैसे होणार नाहीत आणि आपला बाग हो 1 वर्ष हा अंगावर पडू शकतोय. कारण एका मृगबहार गेल्यानंतर आपल्याला दुसरा चान्स नसतोय. आपण आंब्याबहार घेऊ शकतो, पण संत्र्यामध्ये कसं आहे आंब्याबहाराला भाव कमी भेटत असल्यामुळे शेतकऱ्याचा कल हा मृगबहाराकडे चांगल्या पद्धतीने असतोय. त्यामुळे या पद्धतीने नियोजन करा. तुम्हाला अजून काही माहिती लागली तर आपण वेळोवेळी सांगणारच आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संत्रा मोसंबीला मृगबहारासाठी कुठल्या खताचा वापर करावा जेणेकरून झाडामध्ये पिवळेपणा येणार नाही आणि आपले झाडं हे चांगले फुटण्यासाठी, चांगली गर्भधारणा होण्यासाठी मदत होईल. तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. पण त्याआधी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे आम्ही जे व्हिडिओ टाकलेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत होईल आणि त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि तुम्ही जर संत्रा उत्पादक शेतकरी असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि तुमच्या झाडाला तानावर सोडले असतील, तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा. आपण एक WhatsApp ग्रुप तयार करणार आहे. त्याच्या माध्यमातून आपण संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंना माहिती देणार आहे. तुमचा नंबर त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.